जय हनुमान आखाड्याचे वस्ताद सकाराम पाटील राहतील आणि चापगडे पैलवान रिदनक चापडेकर हे साइड पंच म्हणून राहतील. कुस्तीला सुरुवात झालेली आहे. डोक्याला डोकं भेटलेला आहे आणि डोक्याच्या विचाराला कुस्तीला सुरुवात झालेली आहे. वाकरेगावचा कुंभी कासारीचा ओपनचा मानधनधारक पैलवान तेजस मोरे शाहू कुस्ती केंद्र युवा कुमार महाराष्ट्र केसरी पैलवान आहे आणि त्याच तोलामलाचा राहुल अलदर महाराष्ट्र चॅम्पियन गंगा विशालमीचा विश्वास दादा हरुगले यांचा पट्टा. आज या ठिकाणी वयानं विचारानं खूप मोठी माणसं उपस्थित आहेत. बोलण्याच्या ओघामध्ये कोणता चुकीचा शब्द गेला असला तर मी दिलगिरी व्यक्त करतो आणि या कुस्ती मैदानामध्ये मला बोलण्याची संधी दिली, मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल मी संयोजकांचं मनापासून आभार मानतो. नंबर 1 च्या कुस्तीला प्रारंभ झालेला आहे. फक्त युवकांना एकच विनंती करतो की योग्य वेळी काही गोष्टी सोडायला शिका. समुद्राच्या सगळ्याच पाण्याचं मिठामध्ये रूपांतर होते असं नाही. समुद्रातला सगळ्याच पाण्याचं मिठामध्ये रूपांतर असं होते असं नाही. ज्यावेळी समुद्राला भरती येते त्यावेळी समुद्राचं पाणी तिथं असणाऱ्या छोट्याशा खाड्यांमध्ये ओप्यांमध्ये शिरतं. काही पाणी त्याच ठिकाणी राहून जातं आणि बाकीचं पाणी विशाल अशा समुद्राचा हिस्सा बनण्यासाठी पुन्हा समुद्राला जाऊन मिळतं. फक्त तिथं राहिलेल्या पाण्याचं मिठामध्ये रूपांतर होतंय आणि एकदा का मिठामध्ये रूपांतर झालं की हा समाज त्याचा चवीनुसार वापर करतोय. म्हणून माझी युवकांना विनंती आहे की काही गोष्टी वेळीच सोडायला शिका आणि आपल्या कुळाचं, आपल्या घराचं, आपल्या गावाचं नाव करण्यासाठी शेरतीचा प्रयत्न करा. एवढीच विनंती करतो. हा दोन्ही पैलवान कमी वयामध्ये मोठं वजन कमवलेली पैलवान आहेत. दोन्ही युवा कामगार केसरी महाराष्ट्र केसरीचे मल्ल आहे. विश्वास हारुगल्यांचा पट्टा आहे. राहुल अलदर गंगावी तालमीचा आणि त्याच तोलामलाचा तेजस मोरे वाकरेगावचा कुंभी कासारीचा मानधनधारक पैलवान आहे. आज सकाळ माटकाची गाठ पडलेला आहे. येणाऱ्या थोड्या वेळामध्ये समजणार आहे 2025च्या ज्योतिर्लिंग यात्रा मासुर्लीच्या मैदानचा कोण मार्करी ठरणार. दुहेरी पट आज टाळे आणि ताबा घेतला तेजस मोरेना. तेजस मोरे युवा महाराष्ट्र केसरी आहे. तो खूप चांगल्या कुस्त्या करतो, अतिशय चांगल्या कुस्त्या करतो. सर्वत्र या सीझनला त्याची मला वाटतं 20-22 कुस्ती असते. अतिशय चांगल्या कुस्त्या करतो. त्याचं वडील पण खूप परिश्रम घेतात. त्याच्या वडिलांनी आखाड्यात एकदा यायचं आपण दर्शन देण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्याकडून युवा महाराष्ट्र केसरी 2 वेळा केलेले आहेत. सिनियर महाराष्ट्र केसरी त्याच्या वडिलांनी कृपया आत येऊन असा प्लेअर घडवला. त्याबद्दल त्यांनी लोकांना कळू दे की किती मेहनत घेतात ते. हे मैदान जोडण्यासाठी मला तुकाराम पाटील वस्ताद पावडेकर यांचं मोलाचं सहकार्य आणि आमचे मार्गदर्शक सरदारांना पाटील बावडेकर यांचं देखील सहकार्य लाभलं. तसेच माझे इतर सर्व सहकारी यांचं देखील मार्गदर्शन लाभलं. त्यावर ज्ञानदेव पाटील वस्ताद असतील, गुजरात पाटाटे वस्ताद असतील, सर्वांचं मला मार्गदर्शन लागलं. कुंडलिक वस्ताद असतील आणि जय हनुमान तालीम गडमुडसिंगी माझा परिवार या सर्वांचं मार्गदर्शन लाभलं. तसेच यात्रा कमिटी संयोजन या सर्वांचं अतिशय मोलाचं मार्गदर्शन लाभलं. या सगळ्यांच्या सहकार्यातून एक चांगलं कुस्ती मैदान संपन्न झालेला. पलीकडच्या बाजूला तेजस मोरेनं ताबा घेतलेला आहे. धक्का गिक्का मारण्याचा प्रयत्न करत आहे. तरच त्याचा गुरु बलवान, त्याचा चेला पैलवान ही म्हण आहे. तेजस मोरे यांच्या वडिलांनी अतिशय परिश्रम घेऊन हा मल्ल बनवलेला आहे. या भूमंडळामध्ये सगळ्यात मोठा ग्रह हा गुरु आहे आणि या पृथ्वीवरती सगळ्यात महत्वाचा व्यक्ती म्हणजे गुरु आहे. ज्याला गुरु चांगला भेटला त्यानं त्याही दिशामध्ये आपलं वर्चस्व गाजवलं. गुरु चांगला भेटणं गरजेचं आहे.
आई वडिलांचे प्रामाणिक प्रयत्न असणं गरजेचं आहे आणि मोरे डावाची पकड धरलेली आहे. तेजस मोरे डावाचे प्रेक्षणीय कुस्तीकरण विजय झाला. गुजरातच्या नावाने आज झालेल्या कुस्ती मैदानामध्ये